लातूरला पाठवा, लातूरला पाठवा, लातूरला पाठवा. काय बोलू तुम्ही? ज्या लोकांनी तुमच्यासाठी दिवसाचा रात्र केला, ज्या लोकांनी तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला, ज्यांनी मायबाप घरी अडचणीत आहेत का हे बघितलं नाही, ज्यांनी स्वतःच्या खिशाला झळ देऊन लोकांच्या दारामध्ये जाऊन तुमच्यासाठी मतामताची भीक मागितली, त्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालतात. लाज वाटली पाहिजे. अरे तुम्ही ज्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलात ना, त्या कार्यकर्त्यांनी मायबापाची पर्वा केली नाही, घरादाराची पर्वा केली नाही, परंतु तुमच्यासाठी मतं मागितले. हे त्यांचं पाप आहे. या मतदारसंघामध्ये तुमच्यासाठी ज्या ज्या लोकांनी काम करत असताना तुम्ही एक वाक्य बोलला होता, कदाचित आमच्या कार्यकर्त्याला त्या वाक्याचा अर्थ कळला नाही. भांडे साहेब वाक्य बोलत होते की तुम्ही मला फक्त एकदा आमदार करा, ह्याच्यापूर्वी कधीच असा माणूस घडला नाही, असं काम करून दाखवतो म्हणले होते. परंतु त्या वाक्याचा अर्थ तुम्ही आम्ही समजू शकलो नाही आणि खरंच करून दाखवलं त्या माणसाने की यापूर्वीच्या कुठल्याच आमदारांनी जसं वागलं नव्हतं तसं वागण्याची वेळ आणली आणि वागले आणि तुमच्या आमच्या सारख्या जीवाचा राग करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावलं. ह्याच्यापेक्षा आमच्या या मतदारसंघात काहीच दुर्दैव होऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडल्या, काय घटना होती? या शिवाजी चौकामध्ये तुम्ही कुठलीही परवानगी न घेता 3 तास रस्ता ब्लॉक केला. इथं तुमचा सत्कार झाला. तुमच्या उत्साही कार्यकर्त्याने, तुमच्या शुद्ध भाषेत सांगतो, त्यांना आता गाडू बिडू मिळत नाही, तुमच्या उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्या घोषणा जर चुकीच्या असतील, जर आम्ही त्याच्यामध्ये माफ केला असेल किंवा ती घोषणा जर इडिट केलेली असेल, तर या घोषणेची चौकशी होण्याच्या अगोदर केवळ इथल्या लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा केला. एकाही कार्यकर्त्याला सांगून टाकावं की ती घोषणा इथं घडली नाही. अरे तुम्ही ज्या कार्यकर्त्याला सोबत ठेवून होतो त्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर लिहिलंय की ही घोषणा कार्यकर्त्याने दिली, संजय बनसोडेने दिली नाही. अरे मान्य आहे ना, आम्ही म्हणत नाही ही घोषणा संजय बनसोडेने दिली, आम्ही ती कार्यकर्त्याने दिली म्हणतो. परंतु ही संस्कृती नाही की ज्याने घोषणा दिली त्याच्यावर फुलं उधळायची. आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्या कार्यकर्त्याला थांबवायला पाहिजे होतं, त्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवायला पाहिजे होतं. ही उगीची संस्कृती आहे. जर समजा तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याला चुकीचं बोललं तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होते. अरे साधं उदाहरण आहे, महाराष्ट्राला बघितलं, सभागृहामध्ये बोलता बोलता रावसाहेब दानवेच्या तोंडातून चुकीचा शब्द गेला. या महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांनी येऊन क्षमा मागितली. हे महाराष्ट्राचं भूषण आहे. तुम्ही या संस्कृतीमध्ये घडत होतात. तुम्हाला बसवराज पाटील नागरकर साहेबांसारख्या आणि कार्यकर्त्यांनी इथं तुम्हाला आणले, इथं आणून घडवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला घडवण्यासाठी प्रयत्न झाले, तुम्हाला आमदार केलो, परंतु तुम्ही न घडवता आम्हाला बिघडविण्याचं काम करताय. इथं बसलेल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने बघायचं. त्यांची पॉलिसी राहिलेली आहे, नेहमी लक्षात घ्या. एकेकाला चुनचुनके मारतील आपण एकत्र जर नाही राहिलो तर. त्यांचा स्वभाव आहे, त्यांनी स्वतः कधीच काही स्टेटमेंट देत नाही. तुम्ही त्यांच्या क्रोनॉलॉजीचा अभ्यास करा. पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी, प्रमुख पुढाऱ्यांनी त्यांनी स्वतः कधीच कुठल्या कार्यकर्त्यावर टीका करत नाहीत. फक्त
उदगीर मधल्याच कार्यकर्त्याला उदगीर मधल्याच नेत्यावर शिवाय द्यायला लावायच्या. तुम्ही उदगीर मध्येच मारू घ्या, मी मात्र निवांत राहतो. उद्या जर माझ्याकडे काही विषय आला, मी कुठे काय म्हणलो, खालच्या कार्यकर्त्याला शिव्या दिल्या, मी नेहमी तर मारू घेतो. त्यांनी मस्त मुंबईमध्ये राहते. माझी विनंती आहे, त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्याला विनंती आहे, आपल्याला रोज उठून एकमेकाची तोंड बघायची, रोज एकमेकाला नांदायचंय, उदगीर मध्ये नांदायचंय. ज्या गावच्या बावळी त्या गावच्या बोरी कोणीही गांडून नसतं. परंतु लक्षात घ्या, लोकांचं ऐकून माईक समोर घेऊन काही बोलू नका. मर्यादा पाळा, उदगीरची संस्कृती पाळा, उदगीरच्या संस्कृतीला साजन असं वागा. माझी विनंती आहे, आता तुम्ही आव्हान केलं की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विकासावर बोलावं. अरे आचारसंहिता लागू द्या, फक्त आचारसंहितेची वाढ लावा, तुम्हाला विकास दाखवतो मतदारसंघातला. माझी विनंती आहे, विकासावर बोललं जाईल. आम्ही असं रंडेकी डाव खेळत नाही, आम्ही कुणाला शिव्या देत नाही, कुणाची माय बहीण काढत नाही. आम्ही ही आमची संस्कृती नाही. म्हणून तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी शिव्या दिल्या त्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करा. ज्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केलो ते गुन्हे मागे घ्या. याच मागणीसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये ही अशी राजकीय प्रवृत्ती संपुष्टात आणण्यासाठी एवढी प्रचंड संख्या या ठिकाणी जमलेली आहे. एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण एक घोषणा देऊ, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे बंद करा, तानाशाही बंद करो. यानंतर मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मान्य कल्याण पाटील यांची विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी हुकुमशाहीच्या विरोधात आणि भारतीय लोकशाहीच्या विरोधात घटनाबाह्य कृत्य करून या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने जे गुन्हे दाखल केलेले उदगीरची संस्कृती काळीमा फासण्याचं काम घोषणेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं दैवत माननीय विलासराव देशमुख साहेबांविषयी जर कोणी बोलत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपण उदगीरकडे येत आलेलो. उदगीर, लातूर आणि तमाम महाराष्ट्राचा आवाज आणि आपल्या सगळ्याची अस्मिता असणाऱ्या लोकनेते विलासराव देशमुख साहेबांविषयी, अमित भैयांविषयी ज्यावेळेस या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या त्या दिवशी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांची जयंती या ठिकाणी होती. आम्ही सगळे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये होतो. त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. न पटणारी गोष्ट आपण केली, याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली, चुकीचं केलं, त्या विरोधात आवाज उठवला. त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करायचं पाप विद्यमान लोकप्रतिनिधीने या उदगीर मध्ये केलेलं आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही हे या ठिकाणी सांगायचे. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. यासाठी एक लोकप्रतिनिधी या ठिकाणचे काम करतायत. विषय आहे इतर दिलेल्या घोषणेचा, पण घेऊन जात आहेत ग्रामपंचायतीवर. आम्ही माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेले कार्यकर्ते आहोत. वैयक्तिक टीका टिप्पणी करणं आमचा स्वभाव नाही, पण उदगीरकर म्हणून, माझे सहकारी म्हणून जर अन्यायकारक पद्धतीने तुम्ही आमच्या सहकार्यावर गुन्हे दाखल करत असाल तर तमाम उदगीरकर आज रस्त्यावर उतरलेला आहे. हे चित्र कधीही थांबणार नाही. आम्ही अन्याय होऊ देणार नाही. ही ठाम भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी घ्यायची. आमची या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला आणि आमच्या लोकप्रतिनिधीला आणखी विनंती आहे, तुम्ही केलेल्या चुका मान्य करा, तुम्ही दिलगिरी व्यक्त करा, योग्य ते चौकशी करा आणि चुकीचे गुन्हे रद्द करा. ह्या प्रमुख मागण्या आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून. आमच्या आया बहिणी, माता माऊली, सर्वसामान्य माणूस आज या मोर्चामध्ये उपस्थित आहे. तुम्ही कितीही लोकांना आमच्यावर टीका करायला हवा, तुम्ही कितीही खाल्ली पातळी गाठा, तर छत्रपती शिवरायांचे नाव आहे म्हणून आम्ही आमची पद्धत, आमची विचारधारा कधीही सोडणार नाही. हा ठाम निर्धार या ठिकाणी. तुम्ही खालच्या पातळीवर आमच्यावर जेवढे टीका कराल
तेवढ्या ताकदीने तुमचं भांडा फोड करण्याचे काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये रक्ताचं पाणी केलं या कार्यकर्त्यांनी आमच्या. अजय शेट्टार असतील, ईश्वर संघे असतील, आमच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या सीताताईच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केला. ते दिवस आम्हाला आठवतात. आदरणीय अमित भाई यांचा आदेश होता. आम्ही बैमानी केलेली नाही. आम्ही एका विचारधारेला प्रमाणित राहिलेले कार्यकर्ते आहोत. लाख अडचणी येतील पण त्या लाख अडचणींना भेटून हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा बसा आहे आमच्याकडे. काय म्हणत होते बाळासाहेब ठाकरे? अरे टप्प्यातल्या बेंडकांनो, तुम्ही उड्या मारू पाहू नका, डाव डाव करू नका. आमच्याची गाठ म्हणजे विशाल समुद्राची गाठ आहे. तुम्ही या उड्या मारू नका. हा विचार हिंदू हृदय निषेध व्यक्त करतो. पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही तुमच्या चुका मान्य करा. आमच्या कार्यकर्त्यावरच्या तुम्ही लोकगीरचे लोकप्रतिनिधी म्हणून शोभाल असं आव्हान करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्राध्यापक शिवाजी मोरे सर यांना अशी विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. प्राध्यापक शिवाजी मोरे सर थोडं मागे सरकार महिलांना दिसते. आज या ठिकाणी मुदगीर मतदारसंघामध्ये चाललेल्या या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण रोज आंदोलन करत आहोत. मित्रांनो, मुदगीर मतदारसंघाची ही संस्कृती नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी केले त्या जिल्ह्याची ही संस्कृती नाही. कधीही विलासराव साहेबांनी सूड भावनेचं राजकारण या जिल्ह्यामध्ये केलेलं नाही. परंतु मुदगीर मतदारसंघातून निवडून आलेले हे मंत्री या ठिकाणी हुकुमशाही आणि दडपशाहीचं राजकारण करून पाहत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, मुदगीरची जनता ही कधीही हुकुमशाही आणि दडपशाहीला मानणारी नाही. कारण या तालुक्याचा इतिहास, या मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला आपण तर या मतदारसंघामध्ये आदरणीय डोळे साहेब, भाई शामलालजी अशा अनेक क्रांतिकारक या तालुक्यामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यामुळे क्रांतिकारकाचा तालुका म्हणून ओळखला जातो. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची धमक या मतदारसंघामधल्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीचे जर गुन्हे दाखल करत असाल तर निश्चितपणे मुदगीरची जनता आपल्याला माफ करणार नाही, हे विसरू नका. मी एक या ठिकाणी गोष्ट सांगतो. आपल्या ग्रामीणचे PI पवार साहेब, त्यांना एका प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं आणि लोकप्रतिनिधीला सांगितलं, साहेब मी चुकीचा गुन्हा दाखल करणार नाही. अशा पद्धतीचं प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची जर भूमिका असती तर निश्चितपणे या ठिकाणी चुकीचा गुन्हा दाखल होऊ शकला नसता. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्या विरोधात गुन्हा न दाखल होता, ज्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल होत असेल तर हे मात्र निश्चित या मुदगीरच्या संस्कृतीला सोडण्यासारखं नाही. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला विनंती करणार आहे, साहेब आपल्याला एक शपथ दिली जाते, भारताच्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे माझी आहे म्हणून. तर मला अशी विनंती करायची आपल्याला, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हे दाखल करा, पण ते गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करू नका. कारण ही आपली संस्कृतीने आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीनेच या देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगितलं की आपण खऱ्याला खरं आणि खोट्याला खरं, खोट्याला खोटं म्हणायचे या मंत्रिमंडळामध्ये हिंमत नाही असं मला वाटायला लागलं. त्यामुळं आपण जर अशा पद्धतीने जाल तर निश्चितपणे आपल्याला मुदगीरची जनता धडा शिकवण्यासाठी राहणार नाही. एवढ्याच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी जिल्हाध्यक्षा, महिला जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी मनोगत केलं. शीलाताई पाटील, तोपर्यंत एक घोषणा देऊ. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे बंद करा, बंद करा, तानाशाही बंद करा. अरे बंद करा, बंद करा, तानाशाही बंद करा. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध म्हणून
आज आपण उदगीर संपूर्ण उदगीरकरांनी हा रास्ता रोको आंदोलन इथं आयोजित करण्यात आलेला आहे. 1 तारखेला जे घटना घडली, लोकनेते कैलासवासी तुमचं आमचं दैवत असलेले विलासराव देशमुख साहेब यांचे पुत्र अमित भैया देशमुख साहेब यांच्या बाबतीत जो आक्षेपार्ह घोषणा या ठिकाणी दिल्या गेल्या, त्या घोषणेचा निषेध म्हणून काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त झाले. त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आणि याची मूकसंमती इथल्या लोकप्रतिनिधींनी दाखवलेली आहे. ज्या लोकप्रतिनिधीसाठी याच आमच्या लेकरांनी रात्रीचा दिवस केला, यांच्यासाठी मतं मागितले, पाठच्या भावासारखं यांच्यावरती प्रेम केलं, आघाडीचा धर्म म्हणून आम्ही यांना मतं मागितली, यांना पद मिळवून दिलं. यांनी काय केलं तर स्वतःचा बाप विसरून, स्वतःचा पक्ष विसरून आज यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोडला. दुसऱ्याच्या विचाराशी सहमत होऊन आज विकासाचा चेहरा घेऊन आज लोकांच्या समोर येत असतील तर यांना उदगीरची जनता कधीही माफ करणार नाही. उदगीर मतदारसंघाला एक संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. आपल्या लातूर जिल्हा एक सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु इथे बाहेरच्यांनी येऊन या मतदारसंघातील जनतेवरती हक्क दाखवला. आमचाच भाऊ म्हणून आम्ही यांना स्वीकारलं, परंतु यांनी लगेच आपले कारनामे करायला सुरुवात केली. घराघरात भांडणे लावणे, जाती जातीत विष पेरणे, हा जो विषय आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरती SITचे मुद्दे ज्या वेळेस घ्यायला सांगत होते, त्यावेळी आपले लोकप्रतिनिधी सुद्धा मागच्या बाजूने डेस्क पडवत होते. तेव्हा अशा लोकप्रतिनिधींना, ज्यांनी आमच्या निष्पाप लेकरांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, सोशल मीडियावर व्यक्त होणं हा गुन्हा आहे का? हा लोकशाहीचा अधिकार आहे. लोकशाहीच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या या लोकप्रतिनिधीचा मी जाहीरपणे धिक्कार करते. आणि भविष्यात आपण नुकतंच बघितले, सूडबुद्धीचं राजकारण ते आपल्या मतदारसंघामध्ये करत आहेत. आपल्या भावाभावामध्ये भांडणं, जाती जातीमध्ये भांडणं, गावागावामध्ये भांडणं. जे कार्यकर्ते निष्पापपणाने काम केलेलं आहे त्यांच्यावरती सूडबुद्धीचं राजकारण करत आहेत. कारण आम्ही गेल्या 30-40 वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आम्ही आमच्या नेत्याशी एकनिष्ठ आहोत. तुमच्यासारखं आम्ही दल बदलू नाही. तर माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की हे लातूरहून आलेलं पार्सल आपण लातूरला पाठवू. गेल्या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिले की जनता बरोबर ज्याला त्याला आपली जागा दाखवलेली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आपले लोकप्रतिनिधी आज संसदेमध्ये गेलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अमित भैयांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये सर्व जागे महाविकास आघाडीचे आलेले आहेत. हे पाहून यांचे पायाखालची वाळू घसरत आहे. म्हणून यांचे हे कार्यकर्ते असा आमच्या नेत्यावरती आरोप करत आहेत. त्या आरोपाचा मी जाहीरपणाने निषेध करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नहीं चलेगी, नहीं चलेगी. कार्यकर्ते नेते मित्र पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. आमचं आणि पोलीस प्रशासनाचं हे चिखल मातीचं नातं आहे, चिखल पाण्याचं नातं आहे. 30-40 वर्ष राजकारणामध्ये त्यामुळे
होईल काय? जे कोणी पोलीस अधिकारी आहे त्याने त्या कार्यकर्त्याला उचलणं, दाबदर्जा करणे ह्याच्यामुळे या ठिकाणी वातावरण बिघडलं. त्यामुळे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है। पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है। पुलिस को आगे करती है, तानाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी।
नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, तानाशाही नहीं चलेगी। लातूर जबान से, लातूर जबान से, लातूर हमारा सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी, नहीं चलेगी। त्या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय होते। ही घटना घडल्याच्या नंतर त्या पुतळ्याच्या अनावराच्या ठिकाणी संजय बनसोडे साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना चित्ता गिरवला असता आणि ज्यांनी तुम्ही हे केलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, तर त्या कार्यक्रमामध्ये हा विषय संपला, परंतु ते त्यांनी केलं नाही। म्हणून आता संजय बनसोडे साहेब आमच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही, नुकसान झालं तर तुमचं होणार आहे, लक्षात घ्या। तुमच्या बाजूला आणि आजूबाजूला आहे ते तुम्हाला आता सल्ले द्यायला लागलेत का बसवराज पाटील बाजूला सरकारपासून, तर त्यांनाच तुम्ही नको आहात। म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी खड्डा खोदण्याचं काम ही मंडळी करत आहे। तेव्हा आताही माझं तुम्हाला आवर्जून सांगणं असं आहे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे, सांगणं आहे की हा विषय माननीय संजयजी बनसोडे साहेब ते एका संवैधानिक पदावर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आदरच करावा लागेल, त्यांच्यामुळे सुरू झालेला आहे आणि त्यांच्यामुळे संपणार पाहिजे। आणि जर संपणार नसेल तर नाविलाजाने आम्हाला पुढचं आंदोलन जसे या कार्यकर्त्यावर केसेस झाल्या या सर्व प्रकरणाच्या मुळाशी संजय बनसोडे असल्यामुळं संजय बनसोडेवर केस दाखल करा अशा पद्धतीची मागणी करून आम्हाला आंदोलन करावं लागेल की येऊ नये, एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून। आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आम्ही सहकार्य करतोय, समजून घ्या आणि चांगल्या पद्धतीने शेवट करू दाखवा। अजिमभाई मी आपकी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये अजिमभाई आज यहाँ पर जो लोग जमे हैं सबको मालूम है क्यों जमे हैं, क्या हुआ, क्या वाकया हुआ, मगर एक बात बोली है लोक प्रतिनिधि साहब, आपको जो है ना चुनकर दिए थे यहाँ पे लोगों ने, वो धनाजी बनसोडे अपना भाई समझकर के चुनकर दिए थे। आज उनके धनाजी बनसोडे के बच्चे को करते थे ईश्वर सबके और अजय शेख का तुम भैया बनते थे, अब उनके ऊपर केस होता है। अब तुम जो है ना प्रशासन को कुछ बोल नहीं सकते, इसका मतलब ये है कि इसमें तुम्हारी मुख्य सहमति है और तुम्हारे इशारे पर सब चल रहा है। ये चीज का मैं जाहिर निषेध करता हूँ, बोलने वाले बहुत है, ज्यादा बोलकर अपना समय ये नहीं करता। गजानन सदारकर साहब से विनती करता हूँ अपना भाई हाथ में गजानन सदारकर अंकुश कोराळे त्याच्यानंतर गजानन सदारकर बोल। या ठिकाणी या आंदोलनासाठी मी काय भाषण करणार नाही, प्रशासनाचा खूप दबाव आहे। एक वेळ सांगतो मी, ज्यांनी विनायक अमितभाई देशमुख यांचा अपमान केलेला आहे, ज्यांनी कार्यकर्त्याचा अपमान केलेला आहे, लक्षात ठेवा हात आघाडीची आहे आणि त्यांच्या पक्षीमध्ये नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, एवढं लक्षात ठेवा। कधीही सासू होत असते, कधीही पुढे सासू होत असते, ज्या टायमाला थांबा आम्ही जेव्हा सासू धावणार तुम्हाला हुडकून करून टाकायचा ठिकाणी करून मी समाप्त करतो। मी गजानन भाऊला विनंती करतो की बरोबर सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, प्रथम तुम्ही संयम बाळगा, तुम्ही शांतता राखा, आम्ही शांततेत भाषण करून निघून जाऊ। तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती करतो, तुम्ही संयम बाळगा, तुम्ही शांततेत राहा, आम्हाला धक्काबुक्की करू नका। ह्याचे परिणाम आज नाही उद्या बघत नक्कीच पाहायला मिळतील असं मी तुम्हाला विनंती करतो। आणि मी या ठिकाणी आपण काय जमलो आपल्या सर्वांना माहित आहे, जगाचा बाप बदलणारा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आम्ही कोणाचे बाप करणारे नाही, आम्ही बाबासाहेबांचे औलाद आहोत, आम्ही बाबासाहेब सांगणारे आहोत, आम्ही शाहू फुले सांगणारे आहोत, आम्ही कुणाचे बाप करणार आहोत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। पण तुम्ही या महाराष्ट्राचं दैवत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे तुम्ही अपमान केला, तुम्ही माफी मागायला पाहिजे होते, पण तुम्ही माफी न मागता आमच्याच मुलावर गुन्हे दाखल केला, आमच्याच मुलाला मध्ये घालत आमच्यावर कार्यवाही करत आहात। अशी जर कार्यवाही करत असाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्यात येईल। आम्ही भिणारी औलाद नाही, आम्ही बाबासाहेबांचे औलाद आहोत, आम्ही छत्रपतींचे औलाद आहोत, आम्ही शाहू फुले आंबेडकर सांगणारे आहोत, आम्ही भिणारे नाही। आम्ही हे पहिलं लक्षात घ्या, तुम्ही दबाव वापरत असाल, तुम्ही आणखी काही करत असाल तर आम्ही भिणारे नाही। तुम्हाला आणखी एकदा विनंती करून सांगतो,
जे कोणी लोकप्रतिनिधी आहे आम्हाला नाव घ्यायचं नाही त्याचं, पण त्याला विनंती आहे शांततेचा आणि संयमाने राहा. जर तुम्ही टक्कर देण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहोत, आम्ही मी तुझ्या रक्ताचे आहोत, आम्ही देणाऱ्या पाहिजे नाही, हे लक्षात घ्या पहिलं. आणि मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो, येणाऱ्या काळात आपल्याला आझाद लढाईचं काम करायचं आहे, आझाद आपल्याला धडकायचं आहे. आणखी एक मी तुम्हाला या ठिकाणी संयमाने सांगतो, पोलीस प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही संयम राखा. तुम्ही जर लोकप्रतिनिधीचं ऐकून आमच्या अंगावर येत असाल तर जशास तसं उत्तर देण्यात येईल. आम्ही त्याच गावच्या बाबळी आणि त्याच गावच्या बोरी आहेत. जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मधुकरराव कुरके कसं आहे? मधुकरराव कुरके कसं आहे? आज नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. बंद करो, बंद करो, तानाशाही बंधुनो की मतदारसंघात समाजवादी पक्षाला समर्थन आहे आणि या मतदारसंघामध्ये जाणूनपूर्वक भांडण लावण्याचा प्रयत्न हॅलो या ठिकाणी ज्या नेत्यांना निवडून दिलं त्या समाजवादी विचारसरणीच्या बाजूला असणाऱ्या नेत्यांना निवडून दिलं, नागपूर येणाऱ्या पार्सलला शिवाजीराव फुले ज्ञानेश्वर सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. लातूरला पाठवा, लातूरला पाठवा, कल्याणराव पाटील 3 तास झोपू दिलं नाही आमदारांना. काम करत असताना ज्यांनी तुमच्यासाठी उपकार केले त्या विरोधात तुम्ही बापाचं काम करत आहात, लक्षात ठेवा तो फळ तुम्हाला मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समाज म्हणून जाहीर निषेध करतो. धन्यवाद. भूषाभाई कांबळे यांना विनंती करतो त्या ठिकाणी यावं. एक सगळ्यांनी घोषणा देऊ, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे बंद करा, बंद करा, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. भूषाभाई कांबळे आज महाविकास आघाडीच्या तमाम उत्कीर्ण जनतेला आज रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. पुन्हा आम्हाला माहीत आहे गेल्या 1 तारखेला या शहरामध्ये या शहराचे प्रतिनिधी सन्माननीय अंकित टोपे यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसामध्ये त्यांनी संख्यावाच्या महाराष्ट्राचे दैवत आमचे नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आमचे नेते अमित देशमुख साहेब यांच्या विरोधात अपशब्द
लातूरचं पार्सल लातूरला पाठवा. लातूरचं पार्सल लातूरला पाठवा. लातूरचं पार्सल लातूरला पाठवा. लातूरचं पार्सल लातूरला पाठवा. कोठे पुणे हे लक्षात ठेवा मित्रांनो, कारण तुम्हा आम्हाला माहित आहे आज मित्र, हा रास्ता रोको आपण ज्या कारणासाठी आज इथं आयोजित केलेला आहे ती कारण पोलीस प्रशासनासाठी म्हणून नमूद करण्यासाठी मी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. तुमचा मित्र, या उदगीरचा संस्कार आहे, या उदगीरची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन आपण इथं करत आहोत. या उदगीरमध्ये एकमेकाच्या बद्दल राजकारण करत असताना आदरभावानं वागण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीला ज्यांनी हरताळ फासलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही हा रस्ता रोको करण्याचं इथं ठरवलेला आहे. मित्र, 5 मिसुरडं न फुटलेल्या पोरांच्या विरोधात उदगीरच्या पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, जो अत्यंत घातक पद्धतीने केलेला आहे. हे नोंद जे गुन्हा नोंदवण्याचा आपल्या शहरामध्ये आता चालू झालेला आहे, ते नोंद उद्या तुमच्या माझ्या दारापर्यंत येणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. अत्यंत वाईट वाटतं, सुशांत बनसोडे नावाचा पोरगा ज्याचे 18 वर्ष संपून आता फक्त 1 महिना झालाय, त्या पोराच्या विरोधात उदगीरच्या पोलीस स्टेशननं गुन्हा नोंदवलेला आहे. अजय शेट्टर नावाचा अत्यंत तरुण पोरगा त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. आमचा ईश्वर समजे असतील, आशिष पाटील राजूरकर असतील, या लोकांच्या विरोधात अत्यंत वाईट पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद झालेले आहेत. त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं सगळेजण तुमच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत. तुम्हाला राजकीय संस्कृती नाही, तुमच्यावर राजकीय संस्कार नाहीत, तुम्ही पोलिसांना पुढे करता आणि आमच्यावर गुन्हे नोंद करता. तुमच्यावर हिंमत असेल तर जन्मताच्या माध्यमातून आमच्या विरोधात लढा उभा करा, आमच्या विरोधात भांडा. आम्ही तुमच्याशी 2 हात करायला कधी तयार आहोत, पण पोलिसांना आणि प्रशासनाला आमच्या समोर आणून उभं करणार असाल तर मी तुम्हाला सांगतो, आम्ही याच मातीत जन्मलेलो आहोत. याच मातीत मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा माज आम्ही उतरवलेला आहे, मोठमोठ्या पुढाऱ्यांचा माज उतरवलेला आहे. तुमचाही माज उतरवू. आणि माझी कळकळीची विनंती आहे पोलीस प्रशासनाला, बिलकुल कोणाच्या दबावात येऊन काम करू नका. हे देश कायद्याच्या राज्याने चालतं. तुम्ही कायद्याच्या राज्याने आमच्या विरोधात लढा, आम्ही तुमच्या विरोधात काम करायला तयार आहोत. मी या प्रसंगी फक्त एकच सांगतो, ही सुरुवात आहे. आम्ही तुमच्या विरोधात येणारा काळात ताकदीने लढू आणि आमच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढू. तुम्ही तयार राहा. आमच्यावर केसेस करून घ्यायला आम्ही कायम तयार आहोत. तुमच्या पोलीस ठाण्यात किती जागा आहे ते मोठी जागा करा, बिल्डिंग मोठी बांधली अजून मोठी करा. तुम्ही पण लहान कार्यकर्त्यावर, छोट्या कार्यकर्त्यावर, वयाने लहान असलेल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करू नका. करायचं असेल तर आम्ही महाविकास आघाडीचे लोक सक्षम आहोत. आम्ही आमचा राजकीय संस्कार विसरलेला नाही. तुम्ही तुमचा राजकीय संस्कार विसरला, तुम्हाला त्याची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी शेवटचं भाषण या ठिकाणी माननीय बसवराज पाटील नागराकर साहेबांचं आपल्याला विस्तृत मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी एक घोषणा आपल्याला द्यायची आहे. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे बंद करा, बंद करा. पाटील साहेब, तुम्ही आव्हान केल्यानंतर संजय बनसोडे साहेबांना विजयी करण्यासाठी सुद्धा एवढे लोक जमले नव्हते. त्यामुळे आज या गोष्टीचा निषेध करायला, त्यांच्या वागणुकीचा निषेध करायला हे लातूरचं पार्सल लातूरला जाणार म्हणजे जाणार. आता मी बसवराज पाटील नागराकर साहेब. संविधानाचा विरोध करणाऱ्याचा, संविधानाचा विरोध करणाऱ्याचा, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मित्र, आमचे जिल्हाध्यक्ष आलेत. माझ्यासाठी मगाशी ओगिले साहेबांनी म्हणल्याप्रमाणे ज्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याला येऊनच ज्यांच्या विजयासाठी नतमस्तक तुमच्या सगळ्याला झालो, त्यांचा निषेध करायला मला आज उभं राहावं लागतं. याच्या एवढे माझ्या आयुष्यातली दुर्दैवाची गोष्ट होती. सगळ्यांनी खूप छान भाषण केली. सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी त्याच्या खोलात जाणार नाही.
फक्त पोलीस प्रशासनाला मी एकच विनंती करणार, सत्ताधाऱ्यांच्या अंगावर फुलं उधळण्यासाठी जेवढा वेळ तुम्ही रस्ता बंद केला होता, लोकशाहीच्या संरक्षण करणाऱ्याला त्याचा अर्धा वेळ जरी दिला, मी तुमचे आभार मानणार. कारण दुर्दैव असं की रोज आपण बघतो एक एक रस्ते बंद करत असताना, आणि आज आम्ही रस्ता बंद केला तो कुणाच्या अंगावर फुलं उधळण्यासाठी नाही. आम्ही आज रस्ता बंद केला तर उदगीरची संस्कृती विध्वस्त करणाऱ्याच्या विरोधात केला. इथे उदगीरमध्ये शामत कादरी असतील, होगी स्वामी असतील, या सगळ्या परंपरा एकाच्या हातात हात घालून चालण्याची आमची परंपरा. कधी इथला दलित एकमेकाच्या विरोधात बोलला नाही, मुस्लिम बोलला नाही, हिंदू बोलला नाही, लिंगायत बोलला नाही, गळ्यात हात घालून चालला. अनेक विरोधी पक्ष होते, धर्मपाल चौधरीजी होते, शामरावजी होते, गायकवाड साहेब होते, हे सगळे विरोधी पक्षाचे दलित नेते सुद्धा त्यांची आठवण केल्याबरोबर त्यांच्या पायापणावर नतमस्तक व्हावं असं आजही आम्हाला वाटतं. ही आमची उदगीरची संस्कृती आहे. व्यासपीठावर एकमेकाच्या विरोधामध्ये आम्ही बोललो, विरोधकही बोलतात, पण आम्ही ही खालच्या थरात कधीही कायद्याची केसेस दाखल करण्याचं पाप कधी केलं नाही. 1990च्या निवडणुकीत 400 मतांनी मी हरलो. माझ्या विजयासाठी आणलेला हार मी आदरणीय नारायण पाटलाच्या गळ्यात घातलो आणि सगळ्यात पहिला पाया मी पडलो. ही आमची उद्देशाची संस्कृती आहे. त्यांनी मला अपयश दाखवलं, पण तो त्यांनी दाखवलेलं अपयश नव्हतं, ते विचाराचं होतं. आणि ही विचाराची लढाई लढण्यासाठी आलो. तुमचं नाव आणि तुमचा का धिक्कार करतो की तुमच्या पक्षाचा अध्यक्ष हे केस दाखल करणारा तुमच्या जवळ बसणारा माणूस आहे, तुमचा लाभार्थी आहे, त्याला तुम्ही हे सांगायला पाहिजे. माझ्याही मुलासारखं आहे, तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं की हे असं होत नाही. प्रश्न देशमुख साहेबांच्या विरोधात बोलला एवढ्या पुरतं मर्यादित नाही. उद्या शरद पवार साहेब बोलतील, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलतील, आताचे उपमुख्यमंत्री किंवा शिंदे साहेब यांच्या विरोधात सुद्धा असली भाषा वापरण्याची आमची उदगीरची ही नाही आहे, संस्कृती नाही. एवढे जण सगळे बोलले, पण एकही शब्द आम्ही ठरवू दिला नाही आणि कोणी ठरवू देणार नाही. ही आमची संस्कृती आहे. मला हात जोडून तुम्हाला विनंती करायची आहे, लोकशाहीमध्ये यश आणि अपयश चलत राहतं, पण तुम्ही हुकुमशाहीच्या मार्गाने पुन्हा एकदा यश करण्याचा प्रयत्न करा. मित्र, लोकसभेमध्ये जी अवस्था झाली केवळ एक घमंड दाखवण्यामुळे झाली, भारतीय घटनेचा विरोध करण्यामुळे झाली. आज सुद्धा सनदशील मार्गाने आपली मतं मांडत असताना ज्या पुढ्या तरुणावर केसेस केलेत, म्हणजे हे घटना विरोधी तुम्ही कृत्य केले. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी पोलीस प्रशासनाला अजिबात दोष देत नाही, कारण वरच्याने सांगितलं खालच्याने करावंच लागतं म्हणून तुम्ही केला. पण सांगणाऱ्यांनी आधी विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या वृत्तीतून, लोकशाहीच्या लोकांच्या मतातून, पेटीतून बाहेर आलो, त्या लोकांसाठी असा अन्यायकारक करू नये. हे त्यांचं पाऊलं त्यांनी खडा टाकून बघितलाय. उदगीरची माणसं हिजडे आहेत का मर्द आहे हे बघण्यासाठी केसेस केले. आपल्याला सगळ्यांना सिद्ध करावं लागेल. जो कोणी घटनेच्या विरोधात येईल, जो कोणी माणुसकीच्या विरोधात येईल, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्दाचा दाखला दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. एवढं ही आमची परंपरा आहे. आज तुमच्या केसेस केले, उद्या एकेकावर केसेस करणार. मी तुम्हाला आज सांगतो, काहीही कारण सांगून जसं ईडीचं चाललंय तसं एक सरकार चेअरमन आज इथं असलेले व्हिडिओ तेवढे दिसतील, त्याला एकेकाला केसेस करतील. तुम्हाला मला केलं तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवा की आपण अन्यायाच्या विरुद्ध लढणारी शामरावजीच्या भूमीतली माणसं आहे. आपण शामरावजीच्या नेतृत्वाखाली या भूमीत जन्मलेली माणसं आहेत. ही परंपरा आपली कायम ठेवा. अपशब्द कुणाला बोलू नका, लोकशाहीचा मार्ग सोडू नका. आज तुम्हाला हे केले, उद्या केसेस करतील, परवा आपल्यावर आपण चिडून काहीतरी करा म्हणले. मित्र, आम्ही तुम्हाला एक सांगतो, तुम्ही या लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो, वैयक्तिक म्हणून नाही. ही केस केवळ उद्धव ठाकरेंचा दिलदारपणा दाखवून माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली चूक आहे, जाऊ दे म्हटलं असतं तरी आज ह्या जनसमुदाय आला नसता. एवढं मी तुम्हाला सांगतो.
चुकू नका. सत्ता हे गाजराची पुंगी वाजलो तर वाजतील तेव्हा निघून जाते हे चांगल्याला कळालं. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आज आपल्याकडे पुन्हा एकदा दडपशाही हुकुमशाही जाती जातीमध्ये भडकवणार तुम्हाला एकमेकाच्या विरोधात उभा लावणार या सगळ्या गोष्टीपासून सावध राहू उदगीर मधला सामाजिक समतोल आपण राखून ठेवला पाहिजे एवढंच मी या प्रसंगी सांगतो. शेवटी मात्र पोलीस प्रशासनाने त्यांची नियुक्ती करत असताना जो संयम दाखवला लोकशाहीचा अधिकार आम्हाला दिला त्याच्याबद्दल मी तुमचे सुद्धा जाहीर आभार मानतो. हे भिवून नाही तुम्ही काट्या मारावं म्हणून मी इथून उठून तिथे जाऊन बसलो. लई दिवस झाला अंग मोकळं केलं नाही. नामांतराच्या आंदोलनामध्ये काट्या खाल्ल्या होत्या. मराठवाडा विकास आंदोलनात काट्या खाल्ल्या होत्या. आता म्हातारपणी एकदा तुमचा प्रसाद मिळतो आणि कंबर तेव्हा जीभ मजबूत झाली ना आता कंबर मजबूत होईल काही वाटलं तर तुम्ही आमच्यावर सोडून दिला. हे त्यांचे हा विरोधाचा भाग बाजूला सोडला तर चांगल्या पद्धतीने कृत्य केला. आपण संयम ठेवूया. लोकशाहीच्या आड येणाऱ्याला येत्या 69 दिवस आहेत निवडणुका मतपेटीच्या माध्यमातून आडवं केल्याशिवाय राहायचं नाही. एवढं मोठं सांग. आडवं करण्याची भाषा क्लिप कापून काहीतरी आडवं करतो म्हणले म्हणतील. मतपेटीच्या माध्यमातून म्हणलोय मी आणि ते भिवून म्हणलं नाही. पण शब्दाचा अपभ्रंश करून आमच्या लेकरांवर केसेस घातले. ती केसेस मागे घ्या किंवा आम्ही ज्या पद्धतीचा अर्ज दिलाय त्या पद्धतीने केसेस करा एवढीच विनंती करतो. पत्रकार सुद्धा आमच्या बरोबर सामील आहे. एवढ्या उन्हात थांबला तुम्ही फक्त बातमी देण्यासाठी नाही तर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उभं राहिला याच्याबद्दल तुमच्या मनपूर्वक आभार मानतो. भारतीय घटनेचा जरा थकलात का जरा आज जोरात देऊया. भारतीय संविधानाचा नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. मित्रांनो आपल्याला आंदोलनात बोल दाखवायचे आता आपण शांततेने आपल्या घरी जायचं आहे एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि शेवटचं सांगतो हे आंदोलन इथं थांबलं नाही. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोललो. मी आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांना बोललो. सभागृहामध्ये या संबंधी आवाज उठवला जाईल. जर हे आपले सगळ्यांचे केसेस मागे नाही घेतले आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्ता रोको केलो याच्यातून ज्या जनतेला त्रास झाला त्याची माफी मागतो. माझ्या त्या भावा भगिनीचे आभार मागतो. आंदोलन झाल्याबरोबर सगळ्यांनी उठून रस्ता करून दिला त्या सगळ्यांचे एका टाळ्या वाजवून स्वागत. आणि ही भारतीय घटना जोपासण्याची वृत्ती आहे. आणि म्हणून आपण पुढच्या आंदोलनात वाढवाना पार्टी असेल दिवडगाव पार्टी असेल तोगरी पार्टी असेल ही सगळीकडे हे केसेस मागे नाही घेतलं तर विधानसभा आणि रस्त्यावर येऊन आंदोलन करू एवढं त्या प्रसंगी सांगतो. पाटील ठरवा की म्हणजे बंद होते. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष शिंदे साहेब आले. आपल्या सर्वांचे खरं तर मनपूर्वक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून उद्योगकरांचे आभार व्यक्त करतो. यासाठी आभार व्यक्त करतो की आपण एका तानाशहाच्या विरोधात आणि आपल्यातल्याच मुलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उद्योगकर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात या ठिकाणी एकत्र आला. मला एक गोष्ट या ठिकाणी समजत नाहीये. मी काल ही घटना झाल्यापासून मी विचार करतोय इथं पोलीस प्रशासन समोरच उभा आहे. मला एका प्रश्नाचं कोडं असं पडलंय की रॅली होती मंत्र्याची रॅलीत माणसं होते मंत्र्याची घोषणा दिल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकले त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि केसेस आमच्या कार्यकर्त्यावर कशासाठी दाखल केले ह्याचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे. मित्रांनो मी आपल्याला सांगतो मी असतील शिवाजीराव मुळे असतील आम्ही कालच मुंबईहून या ठिकाणी आलो. काल हा सगळा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेबांच्या कानावर घातलाय आणि आता सध्या जयंत पाटील साहेब मुंबईतल्या विधान भवन आणि विधान परिषदेमध्ये आपला विषय तिथं विधान परिषदेमध्ये मांडला जातोय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. पोलीस प्रशासन सरांना माझी विनंती आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस होण्याचे फक्त 15 दिवस राहिले त्या मंत्र्याचे एवढं लक्षात ठेवा. येत्या 3 महिन्यामध्ये लातूरचा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल आणि महाराष्ट्र सरकार हे महाविकास आघाडीचं असेल एवढं लक्षात ठेवून पुढच्या कारवाई करा एवढी विनंती मी प्रशासनाला करतो. आणि मित्रांनो आता इथून पुढे बसवराज पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
असे चिरून जाऊन किती प्रकार झाले त्याला आपण भीक घालायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून जनतेच्या सोबत आम्ही सगळेजण उभे आहेत एवढंच हा प्रसंगी म्हणतो. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं आलात त्याच्याबद्दल तुमचे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि अशीच साथ पुढची निवडणूक होईपर्यंत आम्ही अशी विनंती उच्चकरांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपले आंदोलन संपल्यावर 1 रुपया आपल्या श्रीकांत पाटलांच्या घरी जायचं आहे. त्यांचा वाढदिवस आहे, जेवायचा बेट ठेवलाय. चला सर्व